मित्रांनो, बॉलिवूडमध्ये आपल्या कडक अभिनयाने आणि डायलॉग्सने प्रेक्षकांना वेड लावणारे अभिनेते म्हणजेच नाना पाटेकर. नाना पाटेकर पडद्यावर जितके आक्रमक आणि स्पष्ट वक्ते दिसतात, तितकेच ते खऱ्या आयुष्यातही आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, नाना पाटेकर यांच्या आयुष्यातही एक अशी अभिनेत्री आली होती, जिच्या प्रेमात ते वेडे झाले होते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून 90च्या दशकातील टॉपची आणि सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. पण जीवापाड प्रेम करणाऱ्या या जोडीच्या नात्याला असं काय वादळ आलं? मनीषाने नानांना एका अभिनेत्रीसोबत बंद खोलीत रंगेहात पकडला, त्यानंतर सेटवर कोणता मोठा राडा झाला, हे सगळं आपण आजच्या टीव्ही मसाल्याच्या या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या वादळी लव्ह स्टोरीची सुरुवात 1996 मध्ये झाली, जेव्हा संजय लीला भन्साळी यांच्या खामोशी आणि त्यानंतर अग्निसाक्षी चित्रपटाच्या सेटवर हे दोघं एकत्र आले. मनीषा कोइराला त्या काळातही बॉलिवूडची टॉप क्वीन होती आणि नाना पाटेकर इंडस्ट्रीतील खूप मोठे नाव होते. विशेष म्हणजे नाना पाटेकर हे मनीषापेक्षा वयाने तब्बल 20 वर्षांनी मोठे होते. शिवाय ते विवाहितही होते. आपल्या पत्नीपासून ते वेगळे राहत होते. पण वयाचं अंतर आणि जगाची पर्वा न करता मनीषा नानांच्या साधेपणावर आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि त्यांच्या अभिनय कौशल्यावर फिदा झाली. नानाही मनीषाच्या प्रेमात पडले. दोघांचे अफेअर सुरू झाले. सुरुवातीला सर्व काही चांगलं सुरू होतं. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. पण हळूहळू नाना पाटेकर मनीषाच्या बाबतीत खूपच जास्त पॉझिटिव्ह आणि इन्सिक्युअर होऊ लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार नानांना मनीषाने चित्रपटांमध्ये जास्त बोल्ड किंवा ग्लॅमरस कपडे घातलेले आवडत नसे. एवढंच नाही, तर मनीषाने दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्यासोबत जास्त जवळीक साधलेली किंवा रोमांस केलेलाही नानांना सहन होत नसे. नानांच्या या अतिरागीट आणि बंधने घालण्याच्या स्वभावामुळे दोघांमध्ये अनेकदा सेटवरच लोकांसमोर मोठे वाद व्हायचे. नाना अनेकदा मनीषावर ओरडायचे, पण मनीषा नानांवर इतकं प्रेम करत होती की तिने त्यांचं हे सगळं नखरं आणि राग सहन केला. या नात्याला सर्वात मोठा आणि कधीही न भरून निघणारा तडा तेव्हा गेला, जेव्हा मनीषाने नाना पाटेकरांना एका दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत बंद खोलीत रंगेहात पकडलं. ती अभिनेत्री दुसरी कोणीही नसून 90च्या दशकातील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा जुल्का होती. त्या काळात नाना पाटेकर आणि आयेशा जुल्का आंच नावाच्या एका चित्रपटात एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना आणि आयेशा यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या होत्या. जेव्हा या अफवा मनीषाच्या कानावर पडल्या, तेव्हा तिचा विश्वास बसला नाही. अखेर सत्य जाणून घेण्यासाठी मनीषा एक दिवस कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि तिने तिथे जे पाहिलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मनीषाने नाना पाटेकर आणि आयेशा जुल्काला एका खोलीत अत्यंत जवळच्या आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडला आणि हा सगळा प्रकार पाहताच मनीषाचा राग अनावर झाला. तिने तिथेच सेटवर सर्वांसमोर हाय व्होल्टेज ड्रामा केला. मनीषा आयेशा जुल्कावर प्रचंड ओरडली. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुद्धा झालं. मनीषा थेट आयेशाच्या अंगावर धावून गेली होती. नानांनी मध्यस्थी करून मनीषाला शांत करण्याचा आणि बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, पण मनीषाला कळून चुकलं होतं की नाना तिच्या पाठीमागे तिला फसवतात. या एवढ्या मोठ्या राड्यानंतर आणि फसवणुकीनंतरही मनीषाने नानांवरच्या प्रेमापोटी त्यांना सुधारण्याची एक शेवटची संधी दिली. मनीषाने नानांसमोर एकच अट ठेवली की त्यांनी त्यांच्या पत्नीला अधिकृत घटस्फोट द्यावा आणि तिच्याशी रीतसर लग्न करावे. मनीषाला नानांसोबत संसार करायचा होता, पण नाना पाटेकरांनी आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यास आणि
मनीषाशी अधिकृत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. नानांचा हा नकार ऐकून मनीषा पूर्णपणे खचली. तिचं हृदय तुटलं. तिला समजलं की या नात्याला कोणतंही भविष्य नाही. अखेर अत्यंत दुःखी मनाने मनीषाने नानांसोबत असलेले सर्व संबंध कायमचे तोडून टाकले. या भयानक ब्रेकअप नंतर नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत अत्यंत भावुक होऊन कबूल केलं होतं की मनीषा अतिशय कष्टाळू आणि सुंदर मुलगी आहे. तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून निघणार नाही. आज या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहेत. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलेले आहेत. पण त्यांची ही वादळी आणि न पूर्ण झालेली लव्ह स्टोरी आजही बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात खळबळजनक कथा मानली जाते. मित्रांनो, नाना आणि मनीषा यांच्या या वादळी नात्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मनीषाने आयशा जुल्का सोबत केलेलं भांडण योग्य होतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मसाल्यासाठी तुम्हाला टीव्ही मसाल्याच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल. धन्यवाद.